सध्या देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत। त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रेमात विश्वासघात झालेल्या एका तरुणीने थेट प्रियकराच्या घरी धाव घेतली। यावेळी तरुण इतक्या रागात होती की प्रियकराच्या घरात घुसताच तिने तोडफोड सुरू केली। तरुणीच्या हातात लोखंडी रॉड होता, त्या रॉडच्या साह्याने तिने तोडफोड सुरू केली। त्यावेळी तिचा राग पाहून प्रियकराच्या कुटुंबीय काही बोलू शकले नाही। याशिवाय प्रियकराच्या कुटुंबियांनी तरुणीने 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे। ही घटना धनबादच्या महुदा पोलीस ठाणे हद्दीतील आहे। ब्रह्मबाबा येथील रहिवासी असलेली एक तरुणी न्यू कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या घरात जाऊन तोडफोड केली। पूजा कुमार असे या प्रेयसीचे नाव आहे। तिने सांगितले की तिचे महुदा येथील रहिवासी सुधीर चौधरी याच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रेम होते। या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। या काळात ती 3 वेळा गरोदर राहिली, मात्र तिच्या प्रियकराने 3ही वेळा तिचा गर्भपात केला। त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला असता त्याने माघार घेतली। पूजा कुमारी या तरुणीने सांगितले की तिच्या प्रियकराने तिला घर तयार झाल्यावर लग्न करेन असे आश्वासन दिले होते। घर बांधण्यासाठी त्याने माझ्याकडून 10 लाख रुपये सुद्धा घेतले आहे। यासोबतच त्याने आपल्या मित्रांसमोर माझ्याशी लग्नही केले आहे, याचा पुरावा म्हणून फोटोही तिने दाखवला। शेवटी आज या सर्व प्रकाराला कंटाळून तिने त्याच्या घराची तोडफोड केली। तर या प्रकरणावर तरुणाच्या आईने सांगितले की एका तरुणीने घरी येऊन तोडफोड केली। तिने 2 लाख रुपयांची मागणी केली आहे अशी लिखित तक्रार दिली आहे। तर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे।